नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. रोजचा पडणारा प्रश्न, आज भाजी काय करायची? म्हणूनच मी आज एक नवीन सिरीज चालू केली आहे. घरातील उपलब्ध साहित्यामधून बनणाऱ्या झटपट आपण रेसिपी बनवणार आहोत. त्यातली ही पहिली रेसिपी म्हणजे झटपट आणि चविष्ट तुरीच्या डाळीची आमटी आज आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी कुकरमध्ये अर्धा कप इतकी तुरीची डाळ घ्यायची आहे. ही तुरीची डाळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात भाज्या आपल्याला मिळत नाही, अशा वेळी तुम्ही घरातील डाळींपासून विविध प्रकारच्या आमट्या बनवू शकतात. अतिशय चविष्ट होतात. तर त्यातली ही पहिली आमटी आहे. तर डाळ स्वच्छ 3 पाण्याने धुतली गेली की त्यामध्ये एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित मऊसूत शिजते. आता डाळ शिजवतानाच यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेणार आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा स्टीलचा कुकर आहे. बऱ्याच जणांची तक्रार असते की स्टीलच्या कुकरमध्ये पदार्थ जळतात. तर ही महत्त्वाची टीप आहे. कुकर गॅसवर ठेवून आधी त्याला एक उकळी आणून घ्यायची आणि मग कुकरचं झाकण लावायचं आहे, म्हणजे आपला पदार्थ जळत नाही. आणि झाकण लावण्याच्या आधीसुद्धा एकदा तो पदार्थ ढवळून द्यायचा बघा. आणि मग कुकरची शिट्टी लावायची आहे झाकण लावल्यावर आणि 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या झाल्या की पूर्णपणे कुकरची वाफ निघू द्यायची आणि मगच झाकण उघडायचं आहे, म्हणजे डाळ आपली मऊसूत शिजते. तर ह्या आमटीसाठी डाळ मऊसूत शिजवून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी 3 शिट्ट्या झाल्या होत्या, पूर्ण वाफसुद्धा निघाली आहे. डाळ छान घोटून घ्यायची आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. तर इथे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा, म्हणजे डाळ एकसारखी मिळून येते. आणि रवीने आता आपण हिला चांगली घुसळून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. डाळ इथे बघा मस्त घोटून रेडी झालेली आहे, अगदी मऊसूत शिजलेली आहे डाळ. आता कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे, त्यामुळे या तडक्याला खमंगपणा येतो. चिमूटभर पुन्हा हिंग आणि चिमूटभर मी हळद घातली आहे, कारण आपण शिजवताना सुद्धा हळद आणि हिंग घातलेला आहे. यामध्ये आता 10-12 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि खमंग असा हा तडका तयार करून घ्यायचा आहे. तर याआधीसुद्धा आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपींच्या सिरीज बघितल्या आहे, जसे की आपण कोशिंबीर स्पेशल सिरीज दाखवली आहे, टिफिन स्पेशल सिरीज दाखवली आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा. या खमंग तडक्यामध्ये घोटून घेतलेली आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे. आता यामध्ये साधारण 3 कप मी पाणी टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात पाणी. यामध्ये एक मोठा चमचा इतका चिंचेचा घट्ट असा कोळ टाकलेला आहे. तुम्ही हवं तर आमसूलसुद्धा या ठिकाणी 2-3 आमसूल घातली तरीही चालेल, पण चिंच घालून एकदा करून बघा, छान चव येते. एक मोठा चमचा बारीक चिरलेला गूळ, पाव चमचा मी यामध्ये लाल तिखट टाकला आहे आणि अर्धा चमचा हा गोडा मसाला टाकला आहे. या आमटीला गोडा मसाला आवर्जून टाका, त्याशिवाय या आमटीला छान चव येत नाही. तर गोडा मसाल्याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकळी आणायची आहे. एक उकळी आल्यानंतर मात्र आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे, साधारण 2-3 चमचे इतका तो टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2-3 मिनटासाठी पुन्हा ही आमटी अर्धवट झाकण ठेवून आपल्याला उकळवून घ्यायची आहे. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे ही आमटी उकळल्यानंतर घट्ट होते, कारण यामध्ये चिंच आणि गूळ टाकल्यामुळे ही घट्ट व्हायला लागते. तर तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये जर खूप जास्त घट्ट वाटली तर आवडीनुसार गरम पाणी ॲड करून ती पातळ करू शकतात. भातासोबत खायला तर खूप छान लागते. तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता, चपातीसोबत. तर तुम्हीसुद्धा अशी ही आमटी एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही नवीन सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.